माझी इच्छा नाही तक्रार द्यायची की मी तक्रार मागे घेते किंवा स्वेच्छेने झालं, जे काही झालं असेल, महिला जरी थांबली परंतु मी थांबणार. पोलीस निरीक्षकाला निलंबित करावं लागेल. आपण पोलीस अधीक्षकांची भेट घेतली, नेमका काय विषय होता आणि काय चर्चा झाली? मी खरं तर जो मी डीपीडीसी मध्ये एलसीबी शाखेचे जे पीआय आहेत त्यांच्यावर जे आरोप केले त्या आरोपाच्या संघाने वस्तुनिष्ठ घटनेच्या आधारावर माझ्याकडे जे पुरावे आहेत ते गरज पडल्यास तुम्हाला मी सगळे सादर करतो. आणि ही जो घटनाक्रम झाला होता त्यांना तो सविस्तर सांगितला. खर तर यामध्ये जिल्ह्याच्या मेन इन्चार्ज एलसीबीच्या अशा प्रकारची जी घटना करणं हे अगदी चुकीचंच आहे. आणि या घटनेमध्ये बरेच मला पत्रकारांनी विचारलं की ती महिला माघार झाली का, ती तुम्ही तोंड घशी पडले का. मुळात प्रश्न असा आहे की माझ्याकडे ती आदल्या दिवशी महिला येऊन तिने सर्व कथन केलं. आपल्या जिल्ह्यातली ही महिला आहे आणि तिच्यावर अन्याय होतो आहे, तो पण पोलीस निरीक्षकासारखा माणूस एलसीबीचा पीआय यामध्ये आहे. तिने मला सर्व पुरावे दाखवले, दिलेत. त्या पुराव्यांची तपासणी केल्यानंतर मी यात भूमिका घेतली. मी 12:30 ते 1च्या दरम्यान डीपीडीसीत हा प्रश्न निर्माण केल्यानंतर मी एलसीबीच्या पीआयला याच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी मागणी केली. मुळात आता खरं तर बघा, आता तुम्ही सगळे समजदार आहेत. 9:30 वाजेपर्यंत देखील फिर्याद पूर्ण तयार होत नव्हती. त्या महिलेला 1 वाजेपासून तर 9:30 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला थांबावं लागलं. तिथं पीआय स्वतःहूनच मला अटक करा म्हणायला आला. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की मी केलेले आरोप हे त्यात वस्तुस्थिती होतीच आहे आणि राहील. दुसरा मुद्दा, त्या सर्व घटनेच्या आधारे ती ज्या पोलीस स्टेशनला महिला तक्रार द्यायला गेली त्याच पोलीस स्टेशनचा इन्चार्ज हा संदीप पाटील पीआय म्हणून होता. त्यांनी जाणून बुजून तो कार्यक्रम पुढे केला का हा एक प्रश्न अनुत्तरित आहे. 7 ते 8-9 घंटे मी स्वतः 4 घंटे त्या पोलीस स्टेशनला बसलो. अगदी 1-1.5 पानांची फिर्याद घेण्यासाठी 4, 4.5, 5 तास, 6 तास, 7 तास, म्हणजे जवळजवळ 9 तास त्या फिर्यादीला लागले. पोलीस स्टेशनचे सगळे एव्हिडन्सेस तिने केव्हा एंट्री केली तिथपासून तर सगळा हा घटनाक्रम तिथं पण टीव्ही मध्ये असेल. दुसरा प्रश्न अजून असा आहे की ती महिलेने लेखी तक्रार दिली आहे. त्या तक्रारीचे अधिकारी आता पोलीस चौकशी त्यांनी करावी. आणि अगदी आता त्या महिलेला आता राजकीय दबाव आला का सामाजिक आला का त्यात पोलिसांनी तिला ब्लॅक अँड व्हाईट मध्ये काय झालं हे आता माझ्याकडे पुरावे नाहीत त्या विषयाच्या अनुषंगाने. पण घडलेली घटनाचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. त्या महिलेवर अत्याचार झाला आहे, अन्याय झाला आहे. दुसरी बाजू, जरी ती आता महिला, असं 1 मिनिट बाजूला समजू की ती महिला या पिक्चर मधनं आता कदाचित बाजूला सरकली, तो विषय आता माझ्यासाठी किंवा तुमच्यासाठी संपला असेल इथपर्यंत ठीक आहे. दुसरा प्रश्न आता असा निर्माण झाला आहे की एलसीबी पीआय ने पोलीस सर्व्हिस मध्ये असताना अशा पद्धतीचं वर्तणूक करणं हे अशोभनीय आहे. मी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सांगितलं की तुम्हाला संदीप पाटील यांची खातेन्याय चौकशी करावं लागेल, त्याचं तुम्हाला तात्काळ निलंबन केलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट की जे आयुष मनियार जो आहे याला जो पोलिसांनी शस्त्र परवाने 2 भावांना दिलेत त्याचा काय तुम्ही बेस पकडलाय, त्यांचा आणि या सगळ्या घटनेचा काय काय घटनाक्रम आहे. बरेचसे पोलीस, मी अशी माहिती घेतली की आयुष पियुष मनियारच्या घरी त्या परिसरात 7-8 वाजेनंतर रात्री 2 वाजेपर्यंत सगळे बरेचसे पोलीस, बरेचसे लोक तिथं हजेरी लावतात. हा आयुष पियुष मनियार सगळ्या मोठ्या व्यवस्था ठेवण्याचं काम करतं. त्याची देखील या सगळ्या घटनेच्या अनुषंगाने चौकशी करावी. त्याच्या कुठल्या कुठल्या प्रकरणांमध्ये काही संबंध येतोय का हा देखील तपासणं तेवढाच गरजेचं आहे. या निमित्तानं मी पोलीस अधीक्षक यांना सांगितलं की कुठल्याही पोलीस खात्यातल्या एका माणसाने अशा पद्धतीने, जरी ती महिला तक्रार तिने दिलेली आहे, कागदावर आहे, त्याच्यामध्ये आमदाराला मारण्याची धमकी दिली आहे, एखादा पोलीस निरीक्षक आमदारला मारण्याची धमकी देतोय आणि त्या महिलेने त्या तक्रारीत तसं म्हटलेलं आहे. मुळात त्या महिलेने तक्रार दिली नाही, महिला माघार झाली हे असं नाहीये, तक्रार दिलेली आहे. उद्या उठून त्या महिलेने सांगितलं की आता माझी इच्छा नाही तक्रार द्यायची की मी तक्रार मागे घेते किंवा स्वेच्छेने झालं, जे काही झालं असेल,
महिला जरी थांबली परंतु मी थांबणार नाही. पोलीस निरीक्षकाला निलंबित करावं लागेल. ही घटना जी आहे काही छोटी घटना नाही आहे. महिलेवर अत्याचार झाला आहे, सगळे पुरावे आहेत, रेकॉर्डिंग्स आहेत. आणि जर या घटनेला जर योग्य वेळी न्याय मिळाला नाही तर माझ्या समोर असलेले पुरावे जे पोलीस निरीक्षकाने काय काय केलेले आहेत ते मला जनतेसमोर गरज पडली तर मी मांडेल.